IAS लॉंग डिस्टन्स सायकल राईड 2025 डे 1. सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवपूजा केली व देवाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर बाबांना व आईला नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले व मी भक्तिशक्तीकडे जाण्यासाठी रवाना झालो. भक्तिशक्तीला पोहोचताच मानेसाहेबसुद्धा आले होते. मानेसाहेब व मी आमच्या सायकलींना सजवून, त्यांना हार घालून, त्यांना गंध लावून त्यांची पूजा केली. त्यांच्यासमोर नारळ वाढवला व प्रवासाची सुरुवात केली. भुजबळ साहेब व तापकीर साहेब यांनी भक्तिशक्ती येथील फ्लॅग ऑफ केला. अजित पाटील सर आमच्यासोबत आम्हाला साथ देण्यासाठी भक्तिशक्तीपासून आमच्यासोबत आले. नाशिक फाटा येथे पोचल्यानंतर भ्रमंती ग्रुप, इंडो ॲथलेटिक सोसायटीचे सायकलिस्ट व मित्रपरिवार आमच्या फ्लॅग ऑफसाठी आला होता. नाशिक फाटा येथील फ्लॅग ऑफ करत असताना भ्रमंती ग्रुप व इतर सायकलिस्ट आम्हाला साथ देण्यासाठी यवतपर्यंत सायकलिंग करत येणार होते. त्यानुसार सायकलिस्ट आमच्या मागोमाग यायला लागले. सर्वांचे लाडके व वयस्कर चाकोदाजी, ज्यांना सकाळी लवकर येणं शक्य झाले नाही, पण आमच्या प्रेमापोटी ते गाडीवर आमच्यासोबत आले व आम्हाला रस्त्यामध्ये त्यांनी भेट दिली. सूर्योदय, सकाळचा आल्हाददायक वातावरण यामध्ये आमची राईड सुरू होती. साधारणपणे 53 किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर आम्ही विघ्नहर्ता मिसळ आणि भेळ येथे न्याहारी केली. गायकवाड सरांनी आम्हाला ही न्याहारी दिली व आम्ही पुढील प्रवास चालू केला. यवतला पोचल्यानंतर सायकलिस्ट परतीच्या प्रवासाला निघाले व आम्ही पाटस टोल नाका क्रॉस करून कुरकुमच्या दिशेने निघालो. कुरकुमचा घाट चढत असताना आम्हाला लक्षात आले की आम्ही घेतलेल्या बॅगा खूप जड आहेत व त्यातील सामानामुळे सायकल चालवणे खूप अवघड होत आहे. कुरकुम MIDCमध्ये गेल्यानंतर आम्हाला केमिकल व फार्मास्युटिकल फॅक्टरीज दिसायला लागल्या. त्या फार्मास्युटिकल फॅक्टरीजमधून येणारा धूर हा माझ्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. थोडे पुढे गेल्यानंतर मुख्य रस्ता व त्यानुसार शेजारीच असलेला सर्व्हिस रोड आणि त्यांच्यामध्ये असणारी ही सुंदर झाडी, यामुळे येथे एक सुंदर व्हिडिओ घेता येऊ शकतो अशी कल्पना मानेसाहेबांनी मांडली. त्यानुसार मानेसाहेबांचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही व आम्ही एक सुंदर व्हिडिओ घेतला. फौजी हॉटेलला क्षणभर विश्रांती घेतली व आम्ही भिगवणच्या दिशेने प्रवास सुरू केला. भिगवणला आम्ही पोहोचलो व भिगवण येथील एका हॉटेलमध्ये आम्ही पुरी भाजीचा आस्वाद घेतला. मानेसाहेबांना पुरी भाजी प्रचंड आवडली होती. जेव्हा आम्ही पळसदेवला पोचलो तेव्हा आमच्याकडील पाणी संपले होते व आम्ही एका टपरीवर पाण्याची चौकशी केली असता आम्हाला शेजारी श्री पळसनाथ ॲक्वा हा वॉटर ATM दिसला, ज्यामध्ये 1 रुपयाला 1 लिटर, 5 रुपयाला 5 लिटर आणि 10 रुपयाला 15 लिटर पाणी मिळत होते. ही नक्की सिस्टीम काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही 1 रुपया टाकून ही सिस्टीम कशी वर्क होते हे बघायचे ठरवले. कॉईन ATMमध्ये टाकताच नळाद्वारे 1 लिटर पाणी येण्यास सुरुवात झाली. ही सिस्टीम पाहून आम्हाला खूप आनंद झाला व अशा सिस्टीम्स हायवेवर असल्या तर सायकलिस्टला किती हेल्प होईल असा विचार मनामध्ये आला. पळसदेववरून साधारणपणे 20 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इंदापूर येथे पोहोचलो. इंदापूर येथे एक अशी घटना घडली ज्याने तुम्हाला नक्कीच कुतूहल वाटेल. IAS आणि IASमधील मेंबर्स हे ज्यावेळेस आपण राईडला जातो त्यावेळेस आपली किती काळजी घेतात याचे हे एक उत्तम उदाहरण. राहुल दादा
यांनी आम्हाला त्यांच्या घरी जेवायला जाण्यासाठी सांगितले होते. परंतु त्यांच्या घरी जाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये जावे लागणार होते. म्हणून आम्ही दादा थोडेसे शक्य होणार नाही असे सांगितले असता त्यांचे वडील स्वतः आमच्यासाठी हायवेला जेवणाचा डबा घेऊन आले होते. खरंच आपल्यासाठी कोणीतरी इतकं केल्यावर या गोष्टीचे खूप कुतूहल वाटते व मन भरून येतं. थोडे पुढे गेल्यावर आम्ही जेवणाचा डबा उघडला व आम्ही थक्क झालो. अगदी घरच्यासारखे जेवण आम्हाला काकांनी आणून दिले होते. भरल्या वांग्याची भाजी, मोड आलेल्या मटकीची उसळ, साईचे दही व भाकरी. आहाहा, काय तो सुंदर बेत. थकलेले शरीर आणि असा समोर छानसा मेनू असला की काय विचारायलाच नको. मानेसाहेबांनी आक्रमण म्हणत यावर ताव मारायला सुरुवात केली व आम्ही दोघेजणही म्हणालो, अन्नदाता सुखी भव. खरं तर आजचा नियोजित प्रवास हा मोहोळपर्यंत ठरला होता. परंतु आम्ही मोहोळपर्यंत हा प्रवास करू शकणार नाहीत म्हटल्यावर आयसच्याच मदनदादाने आमची व्यवस्था त्याच्या मामेभावाच्या शेतात असलेल्या घरामध्ये केली. दिवसभर थकल्यानंतर शरीराला आराम मिळावा यासाठी रात्रीची अंघोळ ही सायकलिंगमध्ये खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आम्ही चुलीवर पाणी तापवून अंघोळीचे नियोजन केले. शेतामध्ये एक छोटंसं घर, समोर असणारी दुभती जनावरे, चुलीवर चूल पेटवून त्यावर पाणी तापवणे, अंघोळ करणे, बाजेवर झोपणे, खूप 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 मजा आली. त्यानंतर आम्ही तेथेच जवळ असलेल्या श्रीराम मंदिरात जाऊन अंघोळीनंतर श्रीरामाचे दर्शन घेतले. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की या जयघोषाने आजच्या दिवसाचा शेवट केला.